नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लस्टर ऑफ एज्युकेटर यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आतापर्यंत आपण इयत्ता 6वीच्या जुन्या अभ्यासक्रमातील पुस्तकाचे 3 भाग बघितले। आजच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेला शेवटचा व चौथा भाग बघूया। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व शेजारील बेल बटन नक्की प्रेस करा, जेणेकरून अशीच नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील। चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हाला दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या धड्याचं नाव आहे सौदी अरेबिया। याआधी आपण इस्रायल या देशाबद्दल माहिती घेतली। आता या व्हिडिओमध्ये आपण सौदी अरेबिया, श्रीलंका, जपान आणि मलेशिया या देशांविषयी माहिती घेणार आहे व या देशांवर टीईटी परीक्षेत नेहमी प्रश्न विचारले जातात। चला तर मग माहिती घेऊया। सौदी अरेबिया हा देश नैऋत्य आशियात आहे। अरेबिया द्वीपकल्पाचा बराचसा भाग या देशाने व्यापलेला आहे। याची सीमा व विस्तार बघा। सुमारे 15°30' ते 32°20' उत्तर अक्षवृत्त व 34°40' ते 55°40' पूर्व रेखावृत्त या दरम्यान हा देश विस्तारलेला आहे। या देशाच्या मध्यभागातून कर्कवृत्त जाते। देशाच्या उत्तर सीमेवर जॉर्डन, इराक, कुवेत हे देश आहेत, तर पश्चिमेला तांबडा समुद्र असून दक्षिणेस येमेन व आग्नेयेस ओमान हे देश आहेत। पूर्वेस संयुक्त अरब अमिराती, बहारीन, कतार हे देश आणि ईशान्येस इराणचे आखात आहे। सौदी अरेबियाचे प्रमुखतः 5 प्राकृतिक विभाग पडतात। त्यामध्ये पहिला आहे तांबडा समुद्राजवळची किनारपट्टी, दुसरा आहे किनारपट्टीजवळचा पर्वतीय भाग, तिसरा आहे नापूद आणि दहाना या वाळवंटांनी व्यापलेले मध्यवर्ती पठार, चौथा आहे रब अल खली 0 रन हा दक्षिणेकडील वाळवंटी प्रदेश आहे, पाचवा आहे इराणच्या आखाताची किनारपट्टी। सौदी अरेबियाचे हवामान बघा। या देशात उन्हाळा तीव्र असतो। दिवसाचे तापमान काही वेळा 49° पेक्षा जास्त असते। हिवाळ्यात तापमान 14° इतके खाली असते। याचाच अर्थ काय तर येथील हवामान हे विषम असते। पर्जन्याचे प्रमाण अतिशय कमी आहे। येथे वर्षाला सुमारे 100 मिमी एवढा पाऊस पडतो। असीरच्या डोंगराळ भागात जास्त म्हणजे प्रतिवर्षी 255 मिमी इतका पाऊस पडतो। रब अल खली या ओसाड वाळवंटात तर अनेक वर्ष पावसाशिवाय जातात। दहाना व नापूद भागात आवर्त वाऱ्यांपासून पाऊस पडतो, त्यामुळे या वाळवंटी भागाचे तापमान कमी होते। सौदी अरेबियातील वनस्पती, वालुकामय मृदा आणि पाण्याची कमतरता यामुळे या देशात शुष्क प्रदेशातील बाभूळ, कोरफड, निवडुंग यासारखी काटेरी झाडे झुडपे आढळतात। मरुद्यानात भूजल उपलब्ध असते, तेथे खजुराची झाडे वाढतात। प्राणी बघा। येथे लांडगे, रानमांजरे, तरस यांसारखे रानटी प्राणी आणि कुत्रा, मांजर, शेळ्या, मेंढ्या, गाढव, घोडा, उंट यासारखे पाळीव प्राणी आढळतात। यापैकी घोडा काही दिवस व उंट हा कित्येक दिवस पाण्याशिवाय प्रवास करू शकतो, त्यामुळे वाहन म्हणून उंटाचा उपयोग येथे केला जातो। उंटांच्या केसापासून घोंगड्या, दोर बनवतात। येथील भटक्या जमातींमध्ये उंट हा अत्यंत महत्त्वाचा प्राणी आहे। येथील अरबी घोडे जगप्रसिद्ध आहेत। येथे गरुड, ससाना, चंडोल, नाईटिंगल, कबूतर इत्यादी पक्षी आढळतात। सौदी अरेबियातील व्यवसाय बघा तर शेती, कमी पर्जन्य, पाण्याची उणीव, लहान नद्या, वालुकामय प्रदेश हे घटक शेतीला प्रतिकूल असल्यामुळे येथे शेती व्यवसायाची प्रगती होऊ शकली नाही। पिण्याच्या पाण्याची टंचाई ही येथील प्रमुख समस्या आहे। त्यासाठी समुद्राच्या पाण्याचे निःक्षारीकरण करणारे प्रकल्पही सुरू झाले आहेत, त्यामुळे थोड्या प्रमाणात पाण्याची टंचाई येथे कमी झालेली दिसते। खाणकाम बघा। सौदी अरेबिया हा देश खनिज तेलासाठी जगप्रसिद्ध आहे। इराणच्या आखाताजवळ अनेक खनिज तेल क्षेत्रे आहेत। जगातील ज्ञात खनिज तेल साठ्यांपैकी सुमारे 25% साठे या देशात आहेत। त्याशिवाय नैसर्गिक वायूचेही उत्पादन येथे होते।
खनिज तेलाशिवाय सोने, चांदी, लोह, तांबे, जस्त, मॅग्नीज इत्यादी धातूंची खनिजे येथे सापडतात. उद्योग बघा. खनिज तेलाच्या विपुलतेमुळे हा देश अल्पावधीतच श्रीमंत व उद्योगप्रधान देश म्हणून प्रसिद्धीस आला. नैसर्गिक वायूपासून ऊर्जा निर्मिती करण्याचे प्रकल्प येथे आहेत. किनारी भागात तेलाच्या गळतीमुळे पर्यावरणीय समस्या येथे निर्माण झालेल्या आपणास दिसतात. सौदी अरेबियातील व्यापार बघा. येथील एकूण व्यापारापैकी सर्वाधिक व्यापार खनिज तेलाचा आहे. तेलवाहू जहाजांद्वारे विविध देशांना तेल पुरवठा केला जातो. त्यासाठी खनिज तेल क्षेत्रांपासून प्रमुख बंदरांपर्यंत तेलवाहिन्या नेल्या आहेत. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, युरोपातील अनेक देश, जपान इत्यादी देशांशी तेलाचा व्यापार चालतो. अलीकडे खजूर, भाजीपाला, गहू अशा शेतीजन्य पदार्थांचीही निर्यात येथे केली जाते. वाहतूक बघा. इराणच्या आखातातील आणि तांबड्या समुद्रावरील बंदरे तेल क्षेत्रांशी तेलवाहिन्यांनी जोडली आहेत. त्यामुळे या देशात तेलवाहिन्यांचे प्रमाण जास्त आहे. तेल निर्यातीसाठी अत्याधुनिक बंदरे बांधली आहेत. सर्व सुखसोयींनी युक्त आंतरराष्ट्रीय विमानतळ या देशात आहेत. रस्ते मुख्यतः शहरी भागातच आढळतात. सौदी अरेबियातील लोकजीवन बघा. या देशात प्रामुख्याने अरब लोक राहतात. त्यांचा धर्म इस्लाम आहे. अरेबिक ही येथील प्रमुख भाषा. शहरी भागात दाट लोकवस्ती आहे, तर ग्रामीण भागात ही लोकवस्ती विरळ आहे. येथे प्रामुख्याने बदाऊन हे भटक्या जमातीचे लोक राहतात. उंटांची शर्यत येथील प्रमुख खेळ आहे. येथे पुरुष गलबिया नावाचा सुती पायघोड अंगरखा विजार वापरतात. कमीज, पायजमा, ओढणी, डोक्याला रंगीत रुमाल असा स्त्रियांचा पोशाख असतो. त्या बुरखा घालतात. शहरी भागात पाश्चात्य पद्धतीचा पोशाख लोकप्रिय आहे. या लोकांच्या आहारात विविधता असून खबूस हा एक भाकरीचा प्रकार आहे. खजूर, भात, सुकामेवा, उंटणीचे दूध, मांस, मासे या पदार्थांचा समावेश असतो. हे लोक संगमरवरी, जलपात्रे, लाकडी दरवाजे, मातीची भांडी यावर नक्षीकाम करतात. कापडावर भरतकाम करणे, गालीचे विणणे, सोनेरत्ने यांचे जडाव काम करणे या कलांमध्ये हे कुशल आहेत. सौदी अरेबियन लोकांना संगीताची जाण आहे. अरबी वाद्यात तंतुवाद्यांना महत्त्व आहे. रबाब, तंबूर, ऊद ही वाद्य संगीतात वापरली जातात. सौदी अरेबियातील प्रमुख शहरे व पर्यटन बघूया. पर्यटनातून या देशाला भरपूर उत्पन्न मिळते. तर येथे मक्का व मदिना या स्थळांना भेट देण्यासाठी अनेक यात्रेकरू हज यात्रा करायला येथे येत असतात. त्यामुळे येथील पर्यटन क्षेत्र भरभराटीस आले आहे. रियाध ही सौदी अरेबियाची राजधानी आहे. हे शहर देशाच्या मध्यभागी आहे. येथील विमानतळ जगातील मोठ्या विमानतळांपैकी एक आहे. राजा सौद विश्वविद्यालय या शहरात आहे. आणखी एक महत्त्वाचं शहर बघूया विद्यार्थी मित्रांनो, जेद्दा. तांबड्या समुद्राच्या किनाऱ्यावर हे शहर वसलेले आहे. व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे बंदर असून समुद्रमार्गे मक्केला येणाऱ्या यात्रेकरूंचे आगमन प्रथम या बंदरातच होते. मक्का बघा. हे शहर जेद्दाजवळ असून इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे जन्मस्थान आहे. मुस्लिम लोकांचे पवित्र धर्मस्थान असलेली प्रसिद्ध काबा मशीद येथे आहे. अल धमाम हे शहर इराणच्या आखाताच्या किनाऱ्याजवळ असून हे एक बंदर आहे. येथे खनिज तेल संकलन केंद्र आहे. तेथून एक तेलवाहिनी थेट जॉर्डन देशातील अम्मान शहरापर्यंत गेली आहे. या धड्याच्या रिकाम्या जागा बघा. पहिली रिकामी जागा आहे सौदी अरेबिया देशाच्या मध्यातून रिकामी जागा जाते. तर सौदी अरेबिया देशाच्या मध्यातून कर्कवृत्त जाते. सौदी अरेबियाच्या वाळवंटात रिकामी जागा हा प्राणी पाण्याशिवाय बरेच दिवस राहू शकतो. तर उंट हा प्राणी पाण्याशिवाय बरेच दिवस राहू शकतो. तिसरा प्रश्न आहे सौदी अरेबियाच्या ग्रामीण भागात रिकामी जागा हे भटक्या जमातीचे लोक राहतात. तर बदाऊन ह्या भटक्या जमातीचे लोक राहतात. जोड्या लावा सुद्धा बघूया. पहिली जोडी आहे रियाध ही राजधानीचे शहर आहे. सौदी अरेबियाच्या राजधानीचे शहर आहे रियाध.
मक्का हे धार्मिक स्थळ आहे, तर गलबिया हा पुरुषांचा पोशाख आहे. पर्शियाच्या आखातात खनिज तेल क्षेत्रे आढळतात. मित्रांनो, पुढचा देश आहे मलेशिया. मलेशिया हा आशिया खंडाच्या आग्नेय भागातील एक देश आहे. मलायाचे द्वीपकल्प, बोर्निया बेटातील सारावाक व साबा प्रांत हे मलेशियाचे भाग आहेत. मलाया द्वीपकल्पाच्या भागास पश्चिम मलेशिया असे म्हणतात, तर सारावाक व साबा या प्रांतांना पूर्व मलेशिया असे म्हणतात. मलेशियाची प्राकृतिक रचना बघा. पश्चिम मलेशियाचा मध्यवर्ती भाग डोंगराळ असून किनारपट्टीलगत छोटी मैदाने आहेत. येथे बंजारन टिटिवांगसा या पर्वतरांगा दक्षिणोत्तर पसरलेल्या आहे. कोणत्या पर्वतरांगा आहे विद्यार्थी मित्रांनो? बंजारन टिटिवांगसा. त्यांची उंची उत्तरेस 1500 मीटर असून दक्षिणेकडे ती कमी होत गेली आहे. दक्षिणेकडील जोहार टेकड्यांची उंची 150 मीटर आहे. ही पर्वतरांग या भागातील जलविभाजक आहे. यात उगम पावणाऱ्या नद्या कमी लांबीच्या आहेत. पहांग ही सर्वात लांब नदी आहे. कोणती नदी लांब आहे? तर पहांग नावाची नदी सर्वात लांब आहे. ती पूर्वेला दक्षिण चीन समुद्राला मिळते. पेराक ही दक्षिण वाहिनी नदी मल्लाक्काची सामुद्रधुनीस मिळते. पूर्व मलेशियाचाही बराचसा भाग पर्वतांनी व्यापलेला आहे. साबा राज्यातील गुनुंग किनाबालू 4101 मीटर हे मलेशियातील सर्वात उंच शिखर आहे. कोणतं शिखर आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वात उंच? त्याचं नाव आहे गुनुंग किनाबालू. येथील किनबतांगान ही नदी जलप्रवासासाठी उपयुक्त आहे. सारावाकमध्ये गुनुंग मुरुड 2423 मीटर हे उंच शिखर आहे. राजांग ही येथील सर्वात लांब नदी आहे. राजांग नावाची नदी सर्वात लांब नदी आहे. मलेशिया या देशाचे हवामान बघा. मित्रांनो, मलेशिया विषुववृत्ताच्या अगदी जवळ आहे, त्यामुळे येथील हवामान उष्ण आहे. येथे वेगवेगळे ऋतू आढळत नाहीत. सर्वसाधारणतः तापमान जास्त असले तरी उंच पर्वतीय भागात ते कमी असते. मलेशियात वर्षभर पाऊस पडतो. हवा आर्द्र असते. वार्षिक सरासरी पाऊस 2500 मिमी इतका पडतो. सारावाकमधील पेग्युनंगन इराण या भागात सर्वात जास्त म्हणजे 6000 मिमी इतका पाऊस पडतो. मलेशियातील वनस्पती बघा. या देशात विषुववृत्तीय सदाहरित वने आढळतात. यात प्रामुख्याने ओक, एबनी, मोहगनी, साग, रबर इत्यादी वृक्ष आढळतात. किनारपट्टीला खारफुटी वनस्पतींचे विविध प्रकार येथे आढळतात. प्राणी बघा. या वनात वानर, माकड, हरिण, रानडुक्कर, गेंडे, हत्ती, अस्वले, वाघ हे प्राणी आढळतात. तसेच नद्यांमध्ये मगरी आढळतात. येथील ओरांगटाऊन ही माकडाची जात पर्यटनाचे आकर्षण आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे ओरांगटाऊन माकड दाखवलेलं आहे. व्यवसाय बघा. व्यवसाय आहे शेती. मलेशिया हा शेतीप्रधान देश आहे. उष्ण व दमट हवामान, भरपूर पाऊस या अनुकूल परिस्थितीमुळे येथे विस्तीर्ण क्षेत्रावर भातशेती करतात. नारळ व ताडफळे यांचेही मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. पाम तेलाच्या निर्यातीत हा देश अग्रेसर आहे. डोंगर उतारावर रबराचे मळे आहेत. मासेमारी बघा. मलेशिया देशाच्या दोन्ही भागांना लांब समुद्रकिनारा लाभला आहे, त्यामुळे मासेमारी हा येथील महत्त्वाचा व्यवसाय आहे. सागरी मासेमारीबरोबरच मलेशियातील नद्या, कालवे, सरोवरे इत्यादी ठिकाणीही मासेमारी उद्योग चालतो. बिलीस, उदांग, देहाल इत्यादी माशांचे प्रकार मिळतात. मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी ट्रॉलर्स, कृत्रिम धाग्यांची जाळी, यांत्रिक बोटी वापरतात. खाणकाम. या देशात सोने, कथील, लोह, तांबे, बॉक्साईट इत्यादी धातू खनिजे तसेच खनिज तेलाचे साठे आहेत. व्यापारीदृष्ट्या या खनिजांना खूप महत्त्व आहे. कथलाच्या उत्पादनात मलेशिया अग्रेसर आहे. मलेशियात लाकूड व कोळसा ही पारंपरिक ऊर्जा साधने वापरतात. त्याचप्रमाणे नैसर्गिक वायूचाही ऊर्जा साधन म्हणून उपयोग केला जातो.
वर्षभर भरपूर पाऊस असल्यामुळे अलीकडे येथे जलविद्युत प्रकल्प उभारले गेले आहेत. मलेशियातील व्यापार बघा. मलेशियाचा व्यापार प्रामुख्याने जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, भारत, थायलंड, रशिया या देशांशी चालतो. मलेशिया अन्नधान्य, साखर, रसायने, लोह आणि पोलाद, कापड इत्यादींची आयात करतो. तर रबराच्या वस्तू, लाकूड व लाकडाच्या वस्तू, कथील, नारळ, पामतेल, अननस, विजेवर चालणारी उपकरणे, खनिज तेल इत्यादी वस्तू हा देश निर्यात करतो. मलेशियाचा बहुतेक भाग डोंगराळ असल्यामुळे वाहतुकीच्या साधनांचा फारसा विकास होऊ शकलेला नाही. पण अलीकडे या डोंगरांमधून रस्ते व लोहमार्ग बांधण्यात आले. त्यामुळे वाहतूक सुलभ होऊ लागली. लांब किनाऱ्यांमुळे जलमार्ग विकसित झाले आहेत. केलांग, मेलाका, क्वाटान ही या देशातील प्रमुख बंदरे आहेत. क्वालालंपूर, जोहर बारू येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. येथील लोकजीवनाचा विचार केल्यास या देशाच्या समुद्रकिनारी व मैदानी भागात लोकवस्ती दाट आहे. त्या मानाने पर्वतीय भागात लोकवस्ती विरळ आहे. सेमंग, साकाई हे भटक्या जमातीचे लोक पर्वतीय भागात राहतात. मैदानी भागात प्रामुख्याने मले लोकांची संख्या जास्त आहे. त्याशिवाय चीनी व भारतीय मूळ असलेले लोकही येथे राहतात. या देशाची मले ही राष्ट्रभाषा आहे. इंग्रजी, चीनी, तमिळ या भाषासुद्धा बोलल्या जातात. सॉकर व घोड्यांच्या शर्यती हे मलेशियातील प्रसिद्ध खेळ आहे. भात, नारळ, मासे व इतर विविध फळे हे आहारातील प्रमुख घटक आहेत. येथे तुम्ही बघू शकता ट्विन टॉवर ही इमारत. पर्यटन व प्रमुख शहरे. मलेशियातील किनारे, पर्वतावरील हरितवने, सरोवरे आणि सुंदर निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात. येथील सागरी जीवसृष्टी व रंगबिरंगी प्रवाळ विशेष लोकप्रिय आहेत. पुत्रजया ही मलेशियाची नवीन प्रशासकीय राजधानी असून हे एक अत्यंत आधुनिक शहर आहे. या शहरात अनेक उद्याने आहेत. त्यामुळे या शहरास उद्यानांचे शहरसुद्धा म्हणतात. या शहरात निसर्ग आणि संगणक तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट मिलाफ साधण्यात आला आहे. त्यामुळे हे शहर पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. क्वालालंपूर ही मलेशियाची आर्थिक राजधानी आहे. हे शहर कथील व रबराचे उत्पादनाचे मोठे क्षेत्र असलेल्या किंता खोऱ्यात वसले आहे. हे उद्योगधंदे, व्यापार व पर्यटनाचे केंद्र असून येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. ट्विन टॉवर ही जगप्रसिद्ध इमारत पाहण्यासाठी पर्यटक येथे येत असतात. जॉर्जटाउन हे शहर एका बेटावर वसले आहे. कतलाच्या उद्योगासाठी हे प्रसिद्ध आहे. पेराक शहर बघा. पेराक नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे. येथे देशातील लोहखनिजाची प्रमुख खाण आहे. निहा हे बोर्निया बेटावरील महत्त्वाचे शहर आहे. या भागात देशाचे प्रमुख तेल उत्पादन क्षेत्र आहे. या धड्याच्या सुद्धा रिकाम्या जागा बघून घेऊ. पहिली रिकामी जागा आहे. मलेशियाच्या मैदानी भागात रिकामी जागा या लोकांची संख्या सर्वात जास्त आहे. तर मले या लोकांची संख्या सर्वात जास्त आहे. पेराक ही रिकामी जागा वाहिनी नदी आहे. पेराक ही दक्षिण वाहिनी नदी आहे. जॉर्जटाउन हे शहर रिकामी जागा या खनिज उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. तर कथील या खनिज उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. पुढचा देश आहे जपान. जपान हा बेटांच्या स्वरूपातील लहान देश आहे. जगाच्या नकाशात हा द्वीपसमूह तुम्हाला आशिया खंडाच्या पूर्व भागात पॅसिफिक महासागरात दिसून येईल. अतिपूर्वेकडील स्थानामुळे या देशाला उगवत्या सूर्याचा देश असे म्हणतात. या देशाने अल्पावधीतच तंत्रज्ञानात प्रगती केली आहे. जपान आज औद्योगिकदृष्ट्या जगातला एक सामर्थ्यवान देश आहे. जपानची प्राकृतिक रचना बघूया. जपानमध्ये होक्काइडो, होन्शू, शिकोकू आणि क्युशू ही 4 प्रमुख बेटे आहेत. हा देश आकाराने लहान असला तरीही या देशात पर्वत, पठारे, दऱ्या, खोरी अशी विविध भूरूपे पाहायला मिळतात. या देशाला भूकंपाचे वारंवार धक्के बसतात.
तसेच येथे ज्वालामुखीचे उद्रेकही होत असतात. यामुळे जमिनीला उंच सकल्पना येऊन पर्वत, पठारे, दऱ्या, खोरी इत्यादी विविध भूरूपे निर्माण झाली आहेत. जपानमध्ये अनेक ज्वालामुखी पर्वत आहेत. त्यातील काही शिखरे 3000 मीटरपर्यंत उंच आहेत. फुजियामा हे शिखर 3776 मीटर उंच आहे. होन्शू बेटाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या पर्वतांना जपानी आल्प्स असे म्हणतात. क्युशू बेटाचा अर्ध्याहून अधिक भाग ज्वालामुखीय भूरूपांनी बनलेला आहे. होक्काइडो बेटाचा मध्यभाग पर्वतमय असून ईशान्येला जागृत ज्वालामुखी आहेत. ज्वालामुखीच्या आसपास गरम पाण्याचे झरे आढळतात. मित्रांनो, समुद्रतळाशी भूकंप झाल्यास उंच लाटा येथे उसळतात. त्यांना जपानी भाषेत त्सुनामी असे म्हणतात. जपानला अशा लाटांचा तडाखा अनेक वेळा बसतो. नद्या बघा. जपानच्या मध्यभागी असलेला पर्वतमय प्रदेश या देशातील जलविभाजक आहे. बेटांवरील पर्वतावरून उगम पावणाऱ्या नद्या शीघ्रगतीने समुद्रास मिळतात. बहुतांश नद्यांची लांबी कमी असून त्या जलवाहतुकीस योग्य नाहीत. त्यातल्या त्यात शिनोने, इशिकारी आणि टोनी या नद्या लांबीने मोठ्या आहेत. या नद्यांनी किनारपट्टीला सुपीक मैदाने बनवली आहेत. होन्शू बेटावरील बिवा हे जपानमध्ये सगळ्यात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. बिवा. हवामान बघा. जपानमधील हवामानात विविधता आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडे तापमान कमी होत जाते. उन्हाळ्यात पॅसिफिक महासागरावरून येणाऱ्या मोसमी वाऱ्यांमुळे दक्षिण भागात बराच पाऊस पडतो. जपानच्या पूर्व किनारपट्टीला टायफून या चक्रीवादळाचा तडाखा बसतो. त्यामुळे बरेचसे नुकसान होते. हिवाळ्यात पश्चिमेकडील रशियाच्या खंडीय भागावरून अतिशय थंड वारे वाहतात. त्यामुळे होन्शू आणि होक्काइडो बेटांच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडतो आणि मध्यवर्ती उंच भागात हिमवृष्टी होते. येथील पर्जन्याच्या प्रमाणातही विविधता आढळते. जपानच्या दक्षिणेकडील क्युशू बेटाच्या भागात सरासरी वार्षिक पर्जन्याचे प्रमाण 3500 मिमी इतके आहे. ते उत्तरेकडे कमी होत जाते. होक्काइडो बेटावर हे प्रमाण 1000 मिमी इतके कमी होते. जपानमधील वनस्पती बघा. जपानमध्ये 60% जमिनीवर दाट अरण्य आहेत. समशीतोष्ण सदाहरित वनांचा प्रदेश येथे आढळतो. जास्त उंचीवरील सूचीपर्णी वृक्ष आढळतात. हिवाळ्यात ओक, मेपल, एल्म ही झाडे तांबड्या, पिवळ्या, किरमिजी रंगात नटलेली आढळतात. प्राणी बघा. जपानमध्ये हरिण, ससे, खारी, माकडे, अस्वले, कोल्हे, लांडगे हे प्राणी आढळतात. जपानमधील व्यवसाय बघूया. पहिला व्यवसाय आहे शेती. पिकांच्या वाढीला उपयुक्त उबदार हवामानाचा काळ दक्षिणेला क्युशू बेटावर सुमारे 8 महिने असतो, तर जपानी आल्प्स या पर्वतीय भागात तो 5 महिने असतो आणि होक्काइडो बेटांच्या उत्तर किनाऱ्याजवळ हा काळ फक्त 4 महिनेच असतो. त्यामुळे जपानमध्ये उत्तरेपेक्षा दक्षिणेला शेती जास्त प्रमाणात केली जाते. शेती प्रामुख्याने क्युशू बेटावर व इतर बेटांवरील नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात केली जाते. येथे तांदूळ, चहा ही पिके, कोबी, बटाटा इत्यादी भाज्या व संत्री, स्ट्रॉबेरी ही फळे उत्पादित केली जातात. डोंगर उतारावरच्या मृदेची धूप झाल्यामुळे ती नापीक झाली आहे. यावर उपाय म्हणून जपानी लोक पायऱ्यांची शेती करतात आणि जमिनीचा कस वाढवण्यासाठी खते वापरतात. जपान या देशाला सर्व बाजूंनी समुद्रकिनारा लाभल्यामुळे मासेमारी हा येथील महत्त्वाचा व्यवसाय आहे. येथे खोल समुद्रातील मासेमारी जास्त चालते. साल्मन, कॉड, हेरिंग, ट्यूना, बोनिटो, सार्डिन इत्यादी प्रकारचे मासे येथे मिळतात. येथील खाणकाम बघा. जपानमध्ये मुख्यतः चुनखडकाचे आणि कोळशाचे साठे आहेत. महत्त्वाच्या कोळशाच्या खाणी होक्काइडो व क्युशू बेटात आहेत. जपानमधील वाहतूक बघा. जपानमध्ये अतिशय प्रगत आणि वेगवान रेल्वे सेवा
आहे. वेगात जाणारी जपानची बुलेट ट्रेन प्रसिद्ध आहे, जे की भारतामध्ये सुद्धा सुरू होणार आहे. दंतूर किनाऱ्यामुळे जपानमध्ये बंदरासाठी अनेक सुरक्षित जागा आहेत. कोबे, ओसाका, टोकियो, याकोहामा ही महत्त्वाची बंदरे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, उद्योगाबद्दल सांगायचे झाल्यास गेल्या काही दशकात जपानने औद्योगिक क्षेत्रात फार मोठी प्रगती केली आहे. त्यामुळे आता जपान मोटारी, जहाजे इत्यादींच्या निर्मितीत अग्रगण्य मानला जातो. तसेच विजेवर चालणारी उपकरणे, घड्याळे, कॅमेरा, संगणक, रोबो इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनातही जपान पुढे आहे. रेशमाचे किडे पाळून त्यापासून रेशीम व रेशमी कापड तयार करणे हा येथील महत्त्वाचा व्यवसाय आहे. मोती काढण्याचा व्यवसायही मोठ्या प्रमाणात येथे चालतो. लोकजीवन बघा. टोकियो आणि ओसाका ही अतिशय दाट लोकवस्तीची शहरे आहेत. ही शहरे औद्योगिकदृष्ट्या भरभराटीस आली आहेत. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतो. जपानच्या शहरी भागात पाश्चात्य पद्धतीची राहणी आढळते. जपानी लोक शिस्तप्रिय, उद्योगी व स्वच्छतेचे भोक्ते आहेत. जपानी ही या देशाची प्रमुख भाषा आहे. जपानी लोक विविध कलांमध्ये पारंगत आहेत. हे लोक कागदांच्या घड्या घालून विविध वस्तू बनवतात. याला ओरिगामी कला असे म्हणतात. कलाकुसरीचे सुबक वस्तू बनवणे, सुंदर निसर्गचित्रे काढणे, आकर्षक खेळणी बनवणे यात हे लोक कुशल आहेत. जपानी स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारच्या पुष्परचना करतात. त्यातला इकेबाना हा प्रकार लोकप्रिय आहे. जपानी स्त्रियांच्या पारंपरिक पोशाखाला किमोनो असे म्हणतात. पतंग उडवण्याचा खेळ व सुमो हा कुस्तीचा प्रकार येथे प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही बघू शकता, येथे कुस्तीचा प्रकार दाखवलेला आहे. येथील पर्यटन व प्रमुख शहरे बघा. या देशात चेरीची झाडे फुलांनी भरली की तिथे सौंदर्य पाहायला जपानी लोकांच्या सहली तर येतातच, पण परदेशी पर्यटकही आवर्जून हजेरी लावतात. पुरातन राजवाडे हे देखील पर्यटकांचे आकर्षण आहे. फुजियामा पर्वत तसेच हिरोशिमा, नागासाकी व टोकियो शहरांना अनेक पर्यटक भेटी देतात. टोकियोसारख्या दाट लोकवस्ती असलेल्या शहरात प्रदूषणाची समस्या टाळण्यासाठी स्वच्छता राखणे गरजेचे असते. त्या दृष्टीने या शहरात सतत काळजी घेतली जाते. जपानमधील महत्त्वाचं शहर बघा, टोकियो. हे पूर्व किनारपट्टीवरील दळणवळण मार्गाचे केंद्रस्थान आहे. हे शहर जपानची राजधानी आहे. येथे अनेक व्यापारिक संस्था, सांस्कृतिक संस्था, मोठ्या कंपन्या व परदेशी वित्त संस्थांची कार्यालये आहेत. तसेच अनेक वस्तुसंग्रहालये, कलादालने व ग्रंथालय आहेत. जपानमधील सर्वात मोठे राष्ट्रीय ग्रंथालय या शहरात आहे. तेथे 50 लाखाहून अधिक ग्रंथ आहेत. आणखी एक महत्त्वाचं शहर आहे ओसाका. ओसाका हे होन्शू बेटावरील महत्त्वाचे शहर आहे. ही प्रसिद्ध औद्योगिक नगरी असून सागरी व्यापारासाठी हे बंदर प्रसिद्ध आहे. पुढचं शहर आहे हिरोशिमा. हे होन्शू बेटावर दक्षिणेकडे वसलेले शहर आहे. दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बच्या स्फोटात नेस्तनाबूत झालेले हे शहर आजही या स्फोटाच्या खुणा जपून आहे. त्या पाहण्यासाठी पर्यटक येथे येतात. शेवटचं शहर आहे नागासाकी. हे शहर क्युशू बेटावर पश्चिमेकडे वसले आहे. हिरोशिमाप्रमाणेच अणुबॉम्बच्या स्फोटात हे शहरही नष्ट झाले होते. आज दक्षिणेकडील सागरी व्यापारासाठी हे शहर प्रसिद्ध आहे. या पुस्तकातील शेवटचा धडा श्रीलंका. तर श्रीलंकेविषयी माहिती घेऊया. भारताच्या दक्षिणेकडे असलेला आपला शेजारी देश म्हणजे श्रीलंका. हे एक बेटच आहे. पारच्या समुद्रधुनीमुळे हा देश भारताच्या मुख्य भूमीपासून अलग झाला आहे. भारताच्या दक्षिण किनाऱ्यापासून श्रीलंकेच्या किनाऱ्यापर्यंत बेटाची एक रांग गेली आहे. तिला रामाचा सेतू किंवा आदामचा पूल असे म्हणतात. श्रीलंकेला लाभलेल्या हिरव्यागार सृष्टी सौंदर्यामुळे या देशाला पाचूचे बेट असे सुद्धा म्हटले जाते. अतिशय महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला या जुन्या पुस्तकातून मिळत आहे.
प्राकृतिक रचना बघा, श्रीलंकेच्या दक्षिणेकडील मध्य भागातील पर्वतमय प्रदेश या देशाचा जलविभाजक आहे. पिद्रुत लागाला व आदाम अशी 2 उंच शिखरे आहेत. किनारी भागात दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश आहे. तेथे खाऱ्या पाण्याची अनेक सरोवरे आहेत. नद्या बघा, मध्य भागातील पर्वतमय प्रदेशातून अनेक नद्या सर्व दिशांना शीघ्र गतीने वाहतात व समुद्रास मिळतात. महावेली गंगा ही सर्वात मोठी नदी पूर्व भागात आहे. हवामान बघा, हा देश विषुववृत्ताला अगदी जवळ असल्यामुळे या देशाचे हवामान उष्ण व दमट असते. वार्षिक तापमान कक्षा खूप कमी आहे. उदाहरणार्थ कोलंबो येथील उन्हाळ्यातील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आहे, तर हिवाळ्यातील किमान तापमान 25 अंश सेल्सिअस इतके आहे. देशाच्या मध्यभागी असलेल्या पर्वतीय प्रदेशात उंचीमुळे तापमान कमी असते. श्रीलंका देश विषुववृत्ताजवळ असला तरीही तेथील हवामानावर मोसमी वाऱ्यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात होतो. येथे मुख्यतः नैऋत्य मान्सून वारे मे महिन्यापासून सप्टेंबरपर्यंत वाहतात आणि या देशाच्या नैऋत्य भागात भरपूर पाऊस देतात. पावसाचे सरासरी प्रमाण 1650 ते 2500 मिमी इतके असते. पावसाच्या वितरणावरून भरपूर पर्जन्य मिळणाऱ्या नैऋत्येकडील प्रदेशांना ओले क्षेत्र असे म्हणतात, तर ईशान्येकडील आणि जाफना द्वीपकल्पाच्या भागाला कोरडे क्षेत्र असे म्हणतात. श्रीलंका या देशातील वनस्पती बघा, या देशातील पर्वतमय भागात पर्जन्याचे प्रमाण जास्त आहे. तेथे विषुववृत्तीय सदाहरित प्रकारची वने आहेत. कमी पर्जन्याच्या प्रदेशात पानझडी वृक्ष, तर अतिकमी पर्जन्याच्या प्रदेशात गवत आढळते. वनांमध्ये मोहगनी, शिसव, बांबू, साग, आंबा, फणस इत्यादी वृक्ष दिसतात. डोंगर उतारावर निलगिरीच्या वृक्षांची लागवड केली जाते. येथे हत्ती, अस्वले, रानरेडे, माकडे इत्यादी प्राणी आढळतात. तर लाकडाचे ओंडके वाहून नेण्यासाठी येथे हत्तीचा उपयोग केला जातो. श्रीलंकेतील प्रमुख व्यवसाय आहे शेती. श्रीलंका हा शेतीप्रधान देश आहे. येथे डोंगर उतारावर भातशेती केली जाते. तर डोंगराच्या वरच्या भागात उतारावर चहाचे मळे सुद्धा येथे आढळतात. चहाची निर्यात करणारा श्रीलंका हा महत्त्वाचा देश आहे. डोंगर उतारावरील पायथ्याकडील भागात रबराचे मळे आहेत. येथील खाणकाम बघा, श्रीलंकेत माणिक, टोपाज यांसारख्या मौल्यवान रत्नांचे खाणकाम चालते. याशिवाय ग्राफाईट, टंगस्टन, अभ्रक इत्यादींच्या खाणीही येथे आहेत. येथील उद्योग बघा, श्रीलंकेत मुख्यतः औष्णिक ऊर्जेचा वापर केला जातो. कोळसा आणि खनिज तेलावर ही ऊर्जा निर्माण केली जाते. गोलोवा नदीवर जलविद्युत निर्मिती प्रकल्प सुरू झाला आहे. येथील व्यापार बघा, श्रीलंका देश खनिज तेल, कापड, यंत्रे, कोळसा, वाहने इत्यादी वस्तूंची आयात करतो. चहा, नारळ, रबराच्या वस्तू, मौल्यवान रत्ने, खोबरे, मसाल्याचे पदार्थ, दोरखंड इत्यादी वस्तूंची निर्यात करतो. लोकजीवन बघा, श्रीलंकेतील सिंहली लोकांची सिंहाला ही प्रमुख भाषा आहे. पश्चिम किनारपट्टीवर व उत्तरेकडील मैदानी प्रदेशात सिंहली लोकांची दाट लोकवस्ती आहे. या देशाच्या उत्तर व पूर्व भागात तमिळ लोक राहतात. देशाच्या मध्य डोंगराळ भागात वेद जमातीचे आदिवासी राहतात. श्रीलंकेत बहुसंख्य लोक बौद्ध धर्माचे आहेत. भात व मासे हे श्रीलंकेतील लोकांचे मुख्य अन्न आहे. येथील लोक सुती कपडे वापरतात. लुंगी व सदरा हा पुरुषांचा पोशाख असतो, तर स्त्रिया सुती साड्या वापरतात. क्रिकेट हा येथील लोकप्रिय खेळ आहे. मित्रांनो, श्रीलंकेतील काही महत्त्वाची शहरे आणि पर्यटन बघा. श्री जयवर्धनपुरा कोट्टे ही श्रीलंकेची नव्याने वसवलेली न्यायिक व वैधानिक राजधानी आहे. ही 1982 साली अस्तित्वात आली. हे शहर दलदलीचा भाग बुजवून तयार झालेले आहे. कोलंबोपासून हे शहर अगदी जवळ आहे. कोलंबोविषयी माहिती बघा. ही श्रीलंकेची आर्थिक व प्रशासकीय राजधानी आहे.
ही पश्चिम किनाऱ्यावरील आंतरराष्ट्रीय बंदरसुद्धा आहे. हे एक कृत्रिम बंदर असून वाहतूक मार्गाने देशातील बहुतेक शहरे याच्याशी जोडलेली आहेत. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, त्यामुळे हे महत्त्वाचे व्यापार केंद्र ठरते. कॅन्डी हे शहर बघा. हे शहर दक्षिणेकडील पर्वतीय भागात वसलेले आहे. तसेच हे थंड हवेचे ठिकाणसुद्धा आहे. शहरातील बुद्ध मंदिर प्रसिद्ध आहे. या प्रदेशात चहा व रबराचे मळे आहेत. अनुराधापूर ही श्रीलंकेची जुन्या काळात राजधानी होती. या शहरात भव्य बुद्धमूर्ती आहे. त्रिंकोमाली हे शहर महावेली गंगा नदीच्या मुखाजवळ वसलेले असून पूर्व किनाऱ्यावरील महत्त्वाचे बंदर आहे. जाफना शहराबद्दल माहिती बघूया. हे शहर देशाच्या उत्तर किनाऱ्याजवळील महत्त्वाचे बंदर आहे आणि व्यापाराचे केंद्र आहे. तलाई मन्नार हे शहर मन्नारच्या आखातातील द्वीपकल्पाच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. येथे समुद्रातून मोती काढण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. श्रीलंकेतील हे शहर भारताला सर्वात जवळ आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण इयत्ता 6वीचे जुन्या अभ्यासक्रमाचे पुस्तक पूर्णतः बघितले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वीचे पुस्तक बघूया. इयत्ता 5वीचे पुस्तकसुद्धा TET परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. व आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा व कमेंट करा. धन्यवाद.